हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी एक नवीन एक्सपिरियन्स घेणार आहे लाईफमध्ये पहिल्यांदा. तर शेगावला एक कॉम्पिटिशन आहे, ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन. तर तिथे मी जाणार आहे ॲज अ मॉडल म्हणून. तर बघू आजचा प्रवास कसा होतो. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि दादा मला घ्यायला आले त्यांच्या घरी नेण्यासाठी. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. ह्या आहेत ताई, ज्या माझे मेकअप करणार आहेत, आणि ही आहे त्यांची गोंडस आणि खूप शांत मुलगी. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि लगेच माझ्या हेअरस्टाईलला त्यांनी स्टार्ट केलं. आणि मग ताईने मला नाश्ता आणून दिला आणि मी आरशामध्ये स्वतःला बघत बघत पोहे खाल्ले. ब्रेकफास्ट करून लगेच आम्ही निघालो शेगाव जाण्यासाठी. आम्हाला टाईम ॲडजस्ट करायचा होता म्हणून मी कारमध्येच लेन्स लावून घेतल्या. आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज लेन्स लावल्या होत्या. म्हणजे वर्ष झालं असेल मी लेन्स लावलेले नाहीत, म्हणून मला भरपूर त्रास झाला. खूप जास्त डोळ्यातून पाणी येत होतं, पण तरी स्ट्रगल केलं लावण्यासाठी. आणि मग आम्ही मस्तपैकी फ्रेश फ्लावर्स घेतले हेअरस्टाईल करण्यासाठी. तिथे भरपूर वेळ होता म्हणून आम्ही शेगावची फेमस शेगाव कचोरी खाल्ली आणि पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. तर हे आहे लोकेशन जिथे कॉम्पिटिशन होणार आहे. आणि तिथे पोहोचल्यावर मी सगळ्यात आधी ज्वेलरी वेअर केली. पूर्णपणे ज्वेलरी मी वेअर केली आणि ताईने खूप छान अशी हेअरस्टाईल मला करून दिली. तर हा आहे माझा मेकअपच्या आधीचा लूक. बघू आपण मेकअप नंतर कसा लूक येतो. आणि आता होणार आहे कॉम्पिटिशन स्टार्ट. तर आम्ही आमचे हत्यारं काढून ठेवलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता माझा मेकअप स्टार्ट झालेला आहे. आता थोडेही समय में तुम्हाला माझा फायनल लूक बघायला मिळणार आहे. A few moments later. आणि हा आहे माझा फायनल लूक. तर कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की सांगा की मी कशी दिसते आहे आणि मेकअप कसा झाला आहे. आणि कोणाला जर असा मेकअप करायचा असेल, कोणताही शूट करायचं असेल, कोणत्याही प्रकारचा मेकअप करायचा असेल तर DM करा. तर ह्या आहेत त्या ताई ज्यांनी माझा एवढा मस्तपैकी मेकअप केलेला आहे. आणि विशेष करून मला आय मेकअप खूप जास्त आवडला. आणि फायनली आम्ही हॉलमध्ये एंट्री केली जिथे कॉम्पिटिशन होणार आहे. आम्ही दोघीही खूप थकलो होतो म्हणून दादांनी आमच्यासाठी फ्रुटी आणली. तर गाईज, मी सकाळी 6:30ला घरातून निघाले होते. आम्ही 9:30 म्हणजे इथं 9चा टायमिंग होता रिपोर्टिंगचा, तर आम्ही इथं 9:30ला पोहोचलो. बरं ते सगळं जाऊ द्या. 9:30ला आम्ही इथं पोहोचलो. मग 10 वाजता चालू करा तुम्ही किंवा 12 वाजता करा. पण त्यांनी 1:30 वाजता, 1:30च्या नंतर 2च्या आसपास त्यांनी मेकअपला स्टार्ट केलं. म्हणजे मेकअप आता तुम्ही करू शकता. मग आता मेकअप वगैरे झाला करून. आता वाजता आहे संध्याकाळचे 5. अजूनही आमचं झालेलं नाही काहीच. तिथं तो एक पोरगा आला, तो तिथं मेकअप शिकवून राहिला. आता माहीत नाही काय आता किती टाईम होणार आहे तिथं. म्हणजे एकदम अशी गंदी ट्रीटमेंट दिली इथं. एकदम नाही, जरा बी नाही पुरलं इथे यायला. मेकअप करा आणि तो मेकअप सगळा काही उतरला ना. इथं सगळ्या मॉडेल एकदम अशा सुकून गेल्या. ते फुलं कसे सुकतात हे बघा. मी इथं फ्रेश गजरे लावले होते. या गजऱ्याची हालत तुम्ही पाहू शकता. आणि याच्यावरून माझीही कंडिशन समजून घेऊ शकता की एवढं सगळं ओझं घेऊन मी उभी आहे. घरूनच घालून आले होते मी इथं. हे घरून आम्ही निघालो होतो 7-7:30 वाजता. तेव्हापासून हे आता संध्याकाळचे 5 वाजता आहे. बेकार काम झालं. फायनली संध्याकाळी 6 वाजेनंतर आमचं कॉम्पिटिशन स्टार्ट झालं. 2 वाजेपासून आम्ही मेकअप करून बसलो होतो. एवढी सारी ज्वेलरी आणि एवढा हेवी कॉस्ट्यूम आम्ही घालून बसलो होतो. आणि तिथे एवढं जास्त लेट केल्यामुळे आमचं थोडंही मूड नव्हतं स्टेजवर जाण्यात. पण एवढ्या दूर गेलो आणि एवढा वेळ वेट केला म्हणून नाईलाजास्तव आम्हाला स्टेजवर जावं लागलं. 2 मिनिटाच्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण दिवस घालवला. आम्ही सकाळपासून तिकडे गेलेलो होतो म्हणून आम्हा सगळ्यांनाच आता भूक लागली होती, कारण संध्याकाळचे 6:30 वाजत आले होते. तर दादांनी सगळ्यांसाठी चायनीज आणलं. तर फायनली आम्ही घरी निघतोय. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 वाजायला 10-1 मिनटं कमी काहीतरी.